हाय नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर मंडळी, मी आज निघालो स्टार प्रवाहावरील मुरंबा या सिरियलच्या शूटिंगसाठी। चला निघूयात। खूप जवळचं लोकेशन आहे, 5 रुपये तिकीट आहे, 10 मिनिटं किंवा 7 मिनिटच लागतात तिकडे जायला। तर मी निघालोय बसने। हॅलो गाईज, आता तुलसी विहार हे आजचं माझं लोकेशन आहे शूटिंगचं आणि मी आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे। तर चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय चालू आहे। मी ज्या एरियामध्ये राहतो ना तिकडे शूटिंगचे खूप जवळ सेट आहेत, म्हणजे 5 ते 10 मिनिटांमध्ये जाऊ शकतो आपण। रिक्षाने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो, AC बस पण अवेलेबल असतात, त्यामुळे मी लगेच पोहोचतो। गाईज, ही आहे रेस्ट रूम। अजून कोण आलेलं नाही आहे, 12चा कॉल टाइम आहे, बरोबर 12 वाजलेत आणि मी आता आलेलो आहे। कलाकारांना जी रेस्ट रूम दिली जाते ना त्याचा तुम्हाला थोडक्यात टूर दाखवतो काय काय असतं। तिकडे पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी, इकडे आहेत वेट टिश्यू आहेत, नॉर्मलच टिश्यू आहेत आणि ही अशी रूम असते। तिकडे मेकअप वगैरे सगळ्यांचा होतो, इथं रेस्ट करू शकतो अशा सिटिंगसाठी चेअर जर जास्त आर्टिस्ट असतील तर। आर्टिस्टसाठी कशी रूम असते किंवा रूम टूर मी तुम्हाला दिलेला आहे आणि आता मेकअप करणार आहोत। आता मेकअपसाठी मेकअप दादा रूममध्ये आला, त्याने हात सॅनिटाईज केला सगळ्यात पहिल्यांदा आणि आता मेकअप चालू आहे। मेकअपची प्रोसेस बघा तुम्ही काय काय असते, मला एवढं डिटेल्समध्ये काय सांगता येणार नाही आहे। मागे इकडे ऋषीदादा आलेला आहे। ऋषीदादा मुरंबा या सिरियलमध्ये असिस्टंट डायरेक्टरचं काम करतोय। तुम्हाला सीन सांगतोय, सीन काय असेल। माझा एकदम छोटा सीन आहे, एकदम म्हणजे नाही का 1 शॉटमध्ये होणारा सीन आहे आणि मी हिरोला कॉलवर इन्फॉर्मेशन देतोय, असं काहीतरी सीन आहे। आणि मी आता रेडी झालेलो आहे, हा आहे माझा आजचा लुक झालेला आहे आणि मी इकडे चेंज करून आता रेडी आहे। बघूया आता स्क्रिप्ट कधी येते आणि सीन कधी होतोय। स्क्रिप्ट मला सेटवर मिळालेली आहे, कोणत्याही सीनच्या पहिले 15 ते 20 मिनिट स्क्रिप्ट येते। स्क्रिप्ट घेतली, वाचन केलं, इकडे आलो, बापांचं दर्शन घेतलं आणि इकडे माझा सीन लागलेला आहे आणि तुम्हाला सांगतो माझा 1 शॉट सीन झालेला आहे। त्यानंतर माझा जवळजवळ 1.5 तासात पॅकअप झालेला आहे, एकच सीन होता। प्रोडक्शन पॅनोरामा आहे आणि प्रोडक्शन ही खूप चांगलं आहे आणि भारी अनुभव होता। तर चला भेटूया मडमध्ये। कधी कधी असं लवकर पॅकअप होतो ना, खरंच भारी वाटतं। आता आलेला आहे मड चर्च, आता मी मड चर्चला उतरून तिथून चालत जवळच मला एक 2-3 मिनिटावर माझा रूम आहे। शूट करो पोचलो, 2nd फ्लोअरला मी राहतो। मी आता घरी पोचलेलो आहे, मड स्टॉपवरून माझं घर जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर माझा मित्र आहे अविनाश शिंदे आणि त्याला कसं तारीफ केलेली अजिबात आवडत नाही। सगळ्यांसाठी काय तर करत असतो, म्हणजे सगळ्यांना हेल्प करतो, पण क्रेडिट कधीच घेत नाही। आणि आज मला ज्यांनी कास्ट केलेलं ते विराज प्रोडक्शन कास्टिंग, हे अविनाशचीच कास्टिंग कंपनी आहे आणि थँक्यू सो मच विराज प्रोडक्शन कास्टिंग अँड अविनाश शिंदे आणि पॅनोरामा प्रोडक्शन। खूप छान अनुभव होता आणि आता घरी आलोय, आता थोडा आज आराम करायचा निवांत आणि त्यानंतर रात्री जरा बाहेर फिरायला जायचं आहे आणि तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। तरी आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आणखी एका अशाच ब्लॉगमध्ये धन्यवाद।